नागपुरातील अपघात प्रकरणानंतर सुषमा अंधारे नागपूर दौऱ्यावर। सुषमा अंधारे आज सीताबर्डी पोलीस ठाण्याला भेट देणार आहेत। अपघात प्रकरणातील तथ्य समजून घेणार असल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटलंय। संकेत बावनकुळे बारमध्ये दूध प्यायला गेला होता का, असा अंधारेंनी सवाल विचारलाय। तर भाजपच्या लोकांना स्थानिक नेते मदत करतायत। अंधारे यांनी काँग्रेस आमदार विकास ठाकरेंवर हा निशाणा साधलाय। लगता है अगर बेटे के नाम पे गाड़ी है, अगर वो गाड़ी मालक दोषी है, गाड़ी तो कोई और चला रहे थे, मुझे लगता है कोई एक उनका दोस्त गाड़ी चला रहा था। अगर गाड़ी मेरे बेटे के नाम पे है तो उसके नियम से जो कार्रवाई होगी वो करना चाहिए। चंद्रशेखर बावनकुळे असे म्हणजे एका एका पत्रकारांना बाजूला घेऊन, सगळ्यांना एकत्रित नाही, एका एका पत्रकाराला बाजूला घेऊन असं सांगतायत की निष्पक्ष चौकशी व्हावी। फार दबक्या आवाजात सांगतायत की निष्पक्ष चौकशी व्हावी। कशी निष्पक्ष चौकशी होणार आहे बरं? अजूनही जर संकेत बावनकुळे यांचं नाव FIR मध्ये आलंच नाही तर निष्पक्ष चौकशी कशी होईल? बावनकुळे साहेब, आपल्याला असं वाटत नाही का की जेव्हा आपण असं म्हणता की संकेत पिलेला नव्हता, संकेतचा मित्र पिलेला होता, मग संकेत काय बारमध्ये दूध प्यायला वगैरे गेलेला होता का? असेल तर सोडायचं नाही, नसेल तर हा राजकीय पक्षाचा आहे म्हणून त्याला बदनाम करायचं नाही। मला वाटतं हे एकच आपलं सामाजिक बांधिलकी म्हणून व्हायला पाहिजे। ज्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं एक स्टेटमेंट येतं, विजय वडेट्टीवारांचं एक स्टेटमेंट येतं, अर्थात हे सगळं स्टेटमेंट आल्यानंतरही विकास ठाकरेंना हे स्टेटमेंट करावं वाटतं, याचाच अर्थ कुठेतरी भाजपच्या लोकांना मदत करण्यासाठी काही स्थानिकचे, मी काँग्रेसचे नेते असं म्हणणार नाही, नागपूरचे काही स्थानिकचे लोक थोडे अग्रेसर आहेत का, असाही अर्थ निघू शकतो।